आता एक रील स्टार बघितला तर त्याला कायद्यातलं सगळं कळतं, समाजकारणातलं सगळं कळतं, राजकारणातलं सगळं कळतं, व्यवहारातलं सगळं कळतं आणि शेतीतलं तर कळतंच कळतं. मग हा माणसाच्या टार्गेटला कोण असतं माहिती का? आमदार खासदार नाही, डायरेक्ट मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मोदी सरकार. डायरेक्ट त्या लेवलला लोकांना शिव्या घालायच्या. ह्यांच्या नजरेत सगळे भिकारचोट, शुल्लक आणि हेच एकटे काकळीचे कांदे. ह्यांना विषय कडला कुठला न्यायचाच नाही, फक्त विषय काढायचे, लोकांचं अटेन्शन घ्यायचं आणि त्याच्यामधून आपले फॉलोअर्स वाढवायचे. बरं हे सगळं झाल्यानंतर मग येते मेन गेम. काय? शेती रिलेटेड ट्रेनिंग काढायच्या, मग प्रोडक्ट काहीतरी काढायचे, काहीतरी रोपं काढायची आणि त्याच्यातून मग आपली खिस्सं भरायचं. बरं होतं काय की 35 ते 40च्या वरची जी आत्ताची पिढी आहे ही सगळी मोबाईल ॲडिक्टेड झालेली आहे, तरुण पिढीपेक्षा जास्त. बरं ह्यांच्याकडे मोबाईल आहे, ह्यांना विश्वास ठेवायची लय सवय. मग ही काय करणार? आता जसा पैशांचाच की आम्हाला 10% रिटर्न, तिथं पैसे घालणार, कुणाल्या तरी ट्रेनिंगला जाणार, कुठंतरी कुक्कुट पालन, इमू पालन. बघितलं ना तुम्ही, सगळे हे अशीच आहेत 35-40च्या पुढची. ही तिथं जाणार आणि ह्यांच्यामुळे त्यांच्या येणाऱ्या पिढीचं वाटोळ होणार. कारण ह्यांना आहे ना पैसे हवस तेवढी लागली. कुठंतरी ट्रेनिंग निघू द्या, फक्त प्रायव्हेट ट्रेनिंग कोणाची तरी, ही लगेच गाडी 2-4 टकोची टाकणार, निघाली तिकडं. मग ह्याच्यामुळे होतं काय? म्हणजे म्हणतो ना आपण, समाजाचा जो बॅलन्स आहे ना, तो सगळा बॅलन्सच बिघडून टाकतात ती. अरे नका ना हवऱ्यावानी करू, थोडं थांबा ना. नका ट्रेनिंग बिनिंग, पर्सनल ट्रेनिंग सरकार ट्रेनिंग देतंय ना, त्या घ्या ना. कशाला तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग पाहिजे? सांगायचं. मी हा मुद्दा उचलला कारण हे चित्र मला सरळ सरळ दिसतंय. कशा पद्धतीने लूट चाललेली, कशा पद्धतीने काय काय चाललेलं आहे ना, सगळं मला दिसतंय. तुम्हाला कधी दिसणार ह्याची मी वाट बघतोय. धन्यवाद.